उदाहरण नंबर 28. ओम जय जगदीश समप्रमाणात नफा तोटा विभागणारे भागीदार आहे. त्यांचे 31 डिसेंबर 2012 रोजीचे 33 पत्रक खालीलप्रमाणे. 33 पत्रक वाचतोय बघा. भांडवल खाते ओम, भांडवल खाते जय, भांडवल खाते जगदीश. त्याच्यानंतर आहे जमीन व इमारत, पट्ट्यावर घेतलेला परिसर, प्रारंभ स्कंद, खरेदी व विक्री, परत आहे, परत म्हणजे विक्री परत, खरेदी परत, विविध ऋणको धनको, अपहार, आगत वाहन व्यय, वेतन, रोख शिल्लक, विमा, सुटी उपकरणे, जाहिरात, लेखन सामग्री, प्राप्य विपत्रे, भविष्यनिधी योगदान, देय विपत्रे. बघा खाली समायोजन आहे. संवरण स्कंदाचे मूल्य किती आहे? 32,000. तर संवरण स्कंद कधी 33 पत्रकामध्ये राहत नाही, टिकमार करायची गरज नाही. त्याच्यानंतर आहे नंबर 2, भागीदारी संस्थेने रुपये 4,000च्या वस्तू खरेदी केल्या, त्या मिळाल्या परंतु खरेदी पुस्तकात नोंद केली नाही. नोंद न केलेली खरेदी, खरेदीवर टिकमार करा आणि धनकोवर टिकमार करा. खरेदीवर आणि धनको दिसला त्याच्याच खाली आहे. त्याच्यानंतर आहे अदत्त खर्च वेतन, तर याची तर रक्कमच नाही आहे. अदत्त खर्च वेतन, वेतन आहे काय उदाहरणात? आहे, वेतन आहे ना. तर अदत्त खर्च वेतन आहे की नाही, तिथं रक्कम नाही आहे. पहा समोर आहे काय, अदत्त खर्च वेतन आहे पण रक्कम नाही. तर तिथं लिहा रुपये 1,300. किती लिहा? 1,300. अदत्त खर्च वेतन रुपये 1,300. रक्कम नाही आहे ना तिथं, आणि वेतनवर टिकमार करा. त्याच्यानंतर आहे ऋणकोपैकी 2,000 बुडीत कर्जाचे अपलेखन करून, अपलेखन पाहिजे ते अवलेखन झालं, अपलेखन करून ऋणकोवर 5% बुडीत कर्ज निधी. म्हणजे ऋणकोवर 2 वेळा बुडीत कर्ज निधी आहे. किती वेळा? 2 वेळा. ऋणकोवर 2,000 बुडीत कर्जाचे अपलेखन करून ऋणकोवर 5% बुडीत कर्ज निधी आहे ना. म्हणजे 2,000 बुडीत कर्जही आहे, 5%ही आहे, असे 2 झाले ना मग. म्हणून ऋणकोवर 2 वेळा टिकमार करा. घसारा आकारा, जमीन व इमारत 10%, पट्ट्यावर घेतलेला परिसर 5%. जमीन व इमारतवर टिकमार करा, पट्ट्यावर घेतलेला परिसरवर टिकमार करा. झालं. तयार करा व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद. तयार करू आपण. उदाहरण नंबर 28 लिहू. पेज नंबर 1, भागीदारी संस्थेच्या पुस्तकात नंबर 1 व्यापार खाते. दिनांक, दिनांक दिले आपण 31 डिसेंबर 2012. 31 डिसेंबर 2012 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम, विवरण रक्कम. हे जे विवरण रक्कम डावी बाजू आहे हे नाव आहे, विवरण रक्कम हे जमा. नफा तोटा खाते दिनांक 31 डिसेंबर 2021 झालं काय 12 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. हे पण विवरण रक्कम, विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. ताळेबंद दिनांक 31 डिसेंबर 2012 रोजीचा. इथं पहा रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता, इथं रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता आहे, इथं रोजीचा. देयता रक्कम, संपत्ती रक्कम, इथं नावे जमा लिहायचं नाही. झालं एवढं. मग काय करायचं? मग प्रिपरेशन करायचं. प्रिपरेशन कसं करायचं? व्यापार खात्याच्या नावेला काय लिहायचं? व्यापार खात्याच्या नावेला प्रारंभ स्कंध, नंतर खरेदी वजा खरेदी परत, आणि खरेदीवर अजून समाज नाही ना कोणती, प्लस नोंद न केलेली खरेदी पण आहे. हे रक्कम आतमध्ये लिहू आपण, एक लाईन आहे करू. ह्या लाईनला लागून जमाला काय लिहू? विक्री वजा विक्री परत. नोंद न केलेली विक्री आहे का? नाही. त्याच्यानंतर पहा नफा तोटा खात्यात केली याचं नाही. ताळेबंदाच्या देयताला ओमचे भांडवल, ओमचे भांडवल प्लस व्याज आहे का भांडवलवर?
भांडवलावर व्याज नाही आहे. 2 लाईन जागा मायनस उचल किंवा आहार नाही का? आहारण पण नाही आहे. मग एकच लाईन जागा सोडू आपण इथं ओमच्या भांडवल नंतर आणि एक लाईन आहे का? ओम नंतर कोण आहे? जयचे भांडवल. जयचे याच्यात पण काहीच नाही आहे. जगदीशचे भांडवल. डायरेक्ट एक एक लाईन जागा सोडली, संपलं. कारण भांडवलावर व्याजही नाही आहे आणि आहारही नाही आहे. त्याच्यामुळे आपण सरळ सरळ ओमचे भांडवल आतमध्ये, त्याच्यामध्ये शुद्ध नफा किंवा तोटा प्लस मायनस करायसाठी जागा सोडली, एक लाईन एक ॲरो. एवढं प्रिपरेशन करायचं. आणि नंतर मग 23 पत्रकातले पद. 23 पत्रकातले पद लिहिताना, म्हणजे 23 पत्रकातले पद लिहिताना प्रत्येक पदाची एकच नोंद होते. 23 पत्रकातलं पहिलं पद आहे भांडवल खाते ओम. आताच लिहिलं आपण ओमचे भांडवल. लिहिलं ना देताला? तर देता येते किती आहे ओमचे भांडवल? आतमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर जयचे भांडवल हे पण आतमध्ये. आणि जगदीशचे भांडवल 20,000 झालं, आतमध्ये लिहायचे भांडवल. त्याच्यानंतर जमीन व इमारत. जमीन व इमारत काय? संपत्ती. जमीन व इमारत संपत्ती. त्याच्यावर टिकमार्क आहे, म्हणजे त्याच्यावर काय? समायोजना. तर त्याची राशी आतमध्ये लिहायची. ज्या पदावर टिकमार्क आहे त्याची रक्कम कुठे लिहायची? आतमध्ये. आणि जागा सोडायची खाली. जो एक टिकमार्क असेल तर 1 लाईन, 2 टिकमार्क असेल तर 3 लाईन जागा सोडायची. पट्ट्यावर घेतलेला परिसर ते सुद्धा काय आहे? संपत्ती. पट्ट्यावर घेतलेला परिसर सुद्धा काय आहे? संपत्ती आहे. किती आहे ते? 30,000 आतमध्ये लिहू. त्याच्यावरही समायोजन आहे. प्रारंभन स्कंद. प्रारंभन स्कंद हे इकडे लिहिलं आपण व्यापार खात्याच्या नावेला. किती आहे प्रारंभन स्कंद? 28,000. त्याच्यानंतर आहे खरेदी. खरेदी पण आपण कुठे लिहिला? व्यापार खात्याच्या नावेला. किती? 59,000. 59. मोबाईल पाहिजे माझा, ध्यान फेकून नाही. विक्री. विक्री व्यापार खात्याच्या जमाला. इकडे जमा लिहिलाय 1,02,000. विक्री व्यापार खात्याच्या जमाला 1,02,000 जमाला आहे म्हणून. त्याच्यानंतर परत आहे तर पाहता इथं लक्ष द्या. खरेदी पहिले आहे, विक्री नंतर आहे. तर खरेदी नावेला आहे, विक्री जमाला आहे. तर खरेदी आपण लिहिली 59,000 नावेची आणि विक्री कुठे लिहिली? जमाला. जमाला जमाची. तसं खरेदी नावेला विक्री जमाला असते. तर जे परत असते ना ते उलट असते. परत जे असते ते काय असते? उलट असते. जसं खरेदी नावेला विक्री जमाला, तसं परत हे विक्री परत नावेला, खरेदी परत जमाला असते. विक्री परत नावेला, विक्री परत. हे जे नावेला आहे ना 2800, परतच्या समोर नावेला 2800 आहे ना, ते विक्री परत आहे. ते कुठं लिहायचे? जमाला 2800. शून्यातून 0 गेलं 0, शून्यातून 0 गेलं 0, 10तून 8 गेले 2 आजचा दिला, 12तून 3 गेले 9 आजचा दिला, 10तून 1 गेला 9. समजलं का तुम्हाला? परत जे असते हे काय असते? उलट असते. हे कुठं आहे? परत नावेचे जे 2800 आहे ते कुठे लिहायचे? जमाला. विक्रीमधून मायनस विक्री परत. आणि जमाला जे आहे 4,800 जमाला आहे ते कुठे लिहायचे? नावेला, खरेदी परत. किती? 4,800. याची टोटल तुम्ही इथं करून घेऊ शकता. कारण हे बा हे अजून आहे ना याच्यात, टोटल इथंच करू शकता किंवा नंतर गेली तरी चालते. करून घेऊ. 0 0, 10तून 8 गेले 2 आजचा दिला, 9तून 5 गेले 4 5. समजलं का? अजून समाज नाही त्याच्यावर, म्हणून याच्यावर अजून समाज नाही म्हणून हे आतमध्येच लिहिलं. समजलं का? याच्यावर अजून काही नाही आहे म्हणून डायरेक्ट रक्कम मध्ये लिहिलं. पुढे जाऊया. समजलं का तुम्हाला? खरेदी कुठं आहे? खरेदी कुठं आहे? नावेला, तर नावेलाच लिहिली. विक्री कुठं आहे? जमाला, तर जमालाच लिहिली. पण जे परत असते ना ते उलट असते. पहिले विक्री परत मग खरेदी परत असते. खरेदी नावेला, खरेदी परत जमाला असते. खरेदी कुठं आहे? नावेला. किती? 59,000. आणि परत मधली जी खरेदी परत आहे कोणती आहे?
4800 जमाला आहे ते नावेला मायनस करतो आपण, उलट असते ते. आणि विक्री कुठं आहे? जमाला आहे 1,02,000. विक्री परत कुठं असते? नावेला 2800 इकडे लिहिले. समजलं का? खरेदी नावेला असते, विक्री जमाला असते. खरेदी परत जमाला असते, विक्री परत नावेला असते. कळलं का? खरेदी नावेला, खरेदी परत जमाला, विक्री जमाला, विक्री परत नावेला, असं असते ते. म्हणून ते मायनस होते उलट्या साईडला. पुढे जाऊया. विविध ऋणको संपत्ती. विविध ऋणको समायोजन आहे, त्याच्यावर 2 समायोजन आहे. त्याची रक्कम आहे 42,000. 2 समायोजन आहे तर आपण 3 लाईन जागा सोडू. किती लाईन जागा सोडू? 3 लाईन. धनको देयता. धनको काय? देयता. धनकोवर पण समायोजन आहे पण एकच आहे 24,700. 1 लाईन जागा सोडू. 1 समायोजन असेल तर 1 जागा सोडायची, 2 समायोजन असेल तर 3 लाईन जागा सोडायची. अपहार. अपहार जे आहे म्हणजे कसर सूट अपहार कुठे आहे? नावेला पण आहे, जमाला पण आहे. तर ते जाते नफा तोटा खात्यात. अपहार नफा तोटा खात्याच्या नावेला, नावेचा नावेला किती आहे? नावेला 800. आणि जमाचा अपहार जमाला, नफा तोटा खात्याच्या जमाला किती आहे? जमाला 3500. अपहार एकच आहे पण रक्कम दोन्ही आहे, नावेला आहे जमाला आहे. तर नफा तोटा खात्याच्या नावेला नावेचा आणि जमाला जमाचा. पुढे जाऊया. आगत वाहन व्यय व्यापार खात्याच्या, आगत वाहन व्यय नफा तोटा खात्याच्या व्यापार खात्याच्या नावेला 24,500. वेतन नफा तोटा खात्याच्या, वेतन नावेला आहे, नफा तोटा नावेला. समायोजन आहे त्याच्यावर 21,700. समायोजनेसाठी जागा. रोख शिल्लक संपत्ती. रोख शिल्लक किती आहे? रोख शिल्लक 1500. त्याच्यानंतर विमा. विमा कोणत्या साईडला आहे? नावेला. तर नफा तोटा खात्याच्या विमा खर्च आहे 1200. समायोजना नाही. सुटी उपकरणे संपत्ती. सुटी उपकरणे संपत्ती 18,000. जाहिरात. जाहिरात काय आहे? खर्च आहे, नफा तोटा खात्याच्या नावेला. जाहिरात 7,500. ॲडव्हर्टाइजमेंट. लेखन सामग्री नफा तोटा खात्याच्या नावेला. लेखन सामग्री किती आहे? 1,000. प्राप्य विपत्रे संपत्ती. प्राप्य विपत्रे किती आहे? 3,000. भविष्य निधी योगदान. भविष्य निधी योगदान, भविष्य निधी अंशदान, वर्गणी कुठे जाते? नफा तोटा खात्याच्या नावेला. किती? 6,000. योगदान अंशदान खर्च असते नफा तोटा खात्याच्या नावेला. भविष्य निधी योगदान. देय विपत्रे देयता. देय विपत्रे किती आहे? 47,000. ठीक आहे. 23 पत्रकातले सगळे पद लिहिले. ठीक आहे. आता 23 पत्रकातले जे पद आहे त्या प्रत्येक पदाची एक एक नोंद होते. ते पद कोणते कुठं जाते ते पाठ करा लागते आपल्याला. समजलं काय? तर 23 पत्रकातलं सर्वात पहिलं पद आहे भांडवल खाते ओम जय जगदीश. तर भांडवल खाते कुठे जाते? देयताला. ऑलवेज देयताला जाते. त्याचा फॉर्म्युलाच असते ताळेबंदाच्या देयताला पहिलेच लिहितो आपण. जमीन व इमारत संपत्ती आहे, संपत्तीला. टिकमार्क आहे म्हणजे समायोजन आहे, आतमध्ये रक्कम लिहिली. पट्ट्यावर घेतलेला परिसर संपत्ती. प्रामाणिक स्कंद व्यापार खात्याच्या नावेला. खरेदी व्यापार खात्याच्या नावेला, विक्री व्यापार खात्याच्या जमाला. खरेदी नावेला, विक्री जमाला आहे. परत जे आहे विक्री परत नावेला आहे पण लिहितो जमाला, विक्री परत मायनस करतो. त्याच्यानंतर खरेदी परत जमाला आहे पण लिहितो नावेला, मायनस करतो. त्याच्यानंतर विविध ऋणको संपत्ती, धनको देयता. अपहार नावे जमा दोन्हीला आहे तर अपहार नफा तोटा खात्याच्या नावेला नावेचा, जमाला जमाचा. आगत वाहन व्यय व्यापार खात्याच्या नावेला. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला. रोख शिल्लक संपत्ती. विमा नफा तोटा खात्याच्या नावेला. सुटी उपकरणे जाहिरात नफा तोटा खात्याच्या नावेला. लेखन सामग्री प्राप्य विपत्रे भविष्य निधी योगदान. देय विपत्रे
झालं. 23 पत्रकातले सगळे पद आपण लिहिले. हे पद आपल्याला पाठ करायला लागते. सारखे सारखेच पद येतात सगळ्या उदाहरणामध्ये, तरी पण आपण पाठ करत नाही. म्हणजे आपण किती हरामी आहे. हरामखोरपणा झाला का नाही अभ्यासासोबत? अभ्यासासोबत झालेला हरामखोरपणा. मग हरामी नमक हराम पण असते, अभ्यासू हराम पण असते, है ना? आहे का नाही आहे? बरोबर. असो, तो काही विषय नाही आहे. हरामखोर आपण आहेच. मी तर नाही आहे भाऊ, जे अभ्यास करत नाही ते. असो, सगळे पद पाठ करा. तुमचं काम आहे, मला काही घेणं देणं नाही आहे. कळलं का? तुमचं काम आहे, तुम्हाला पाठ करायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बरोबर ना? पेपर तुम्हाला लिहायचा आहे तुमचा. मला जायचं असतं तर पहिलेच पैसे घेऊन घेतले असते. तुम्ही घरी झोपा मस्त आणि मी झोपतो. जर तुमचे पेपर मला सोडवायचे असते बोर्डाचे तर मस्त पैसे घेऊन घेतले असते 4-4 हजार. जयरामजी की धन्यवाद, पार्टी आपली आभारी आहे. धन्यवाद, तुम्ही आले, तुमचे पेपर मी सोडवतो, लोड नका घेऊ. 100 पैकी 100 मार्क भेटले असते सगळे. बरोबर ना? पण असं नाही आहे. स्वतःचे टोले स्वतःच घ्या लागते. बरोबर ना? म्हणून तर तुम्ही टोले घेत थंडीत येऊन राहिले की नाही इथं? मी येऊन राहिलो, बळबळ करू राहिलो, हां, तुम्ही ऐकून राहिले. तर मग जे आपण वेळ देऊन राहिलो याचा सार्थक झाला पाहिजे की नाही? काय सार्थक नाही झाला पाहिजे, कामाचा सार्थक झाला पाहिजे. तो अर्थ वेगळा आहे. नाही तर सार्थक झाला पाहिजे मनात. समजलं काय? काय म्हटलं मी? पद पाठ झाले पाहिजे. अजूनही तुमच्यापैकी भरपूर लोकांच्या 8-10 जण आहे यांच्या पाठ नाही आहे पद. खरंच नाही आहे ना? तुम्हाला वाटते काय मजाक? मी मजाक करतो असं वाटते का तुम्हाला? खरंच आहे असे. थुतकाळ पाहिले की समजून जाते. थुतकाळ थोबाडच सांगते जे काही सांगते ते. कारण जेव्हा मी वाचतो तेव्हा तुम्ही बोलता ना, तर तेव्हाच लक्षात येते. लिपसिंग. साऊथचा पिक्चर हिंदीत पाहिला काय तुम्ही? अबे हिंदी पिक्चर मराठीत पहा. हिंदी एखादा इंग्रजी पिक्चर आहे कोणता, तो ते असतात ना हॉलिवूडचे मूवी, ते पिक्चर हिंदीत पहा. त्याचे लिप्स वेगळेच बोलते आणि उत्तर वेगळं येते. म्हणजे आवाज वेगळा येते ना, म्हणजे बोलते काय आणि येते काय. पण ते डबिंग केलेलं असते. तर आपणही डबिंगच करतो. हां, सुरात सूर मिसळतो ना आपण. कसं? एखादी आरती आपल्याला येत नाही, आपण काय करतो? सुख करता दुःख करता वार्ता, एवढंच येते आपल्याला फक्त. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झडके माळ मुक्ता फळाची. बाकीचं काही येत नाही. मग समोरचं कडवं आलं, मग ते काय काय म्हणते? हा, काय आहे पुढं? रचना खचित गौरा तुझ गौरी. मग हे आलं की मग आपल्याला येत नाही, मग आपण सुरात सूर मिसळतो. जाऊ दे, हे तर सोपी आहे. म्हणजे हे आरती सगळेलेच येते जवळपास, कारण हे कॉमन असते ना. म्हणजे कोणत्याही देवाची पूजा असो, पहिली आरती हेच राहते. बरोबर ना? जवळपास हे पाठ होऊन जाते सगळ्यांच्या. पण जे आरती पाठ नाही आहे, मग ते जर आली तर काय होते? आपण फक्त तेवढंच म्हणतो जे तेवढं माहीत आहे. बाकीचं आपण सुरात असं नाही पाहिजे. इज्जत नाही राहत आपली. असं नाही पाहिजे. आरतीच्या ठिकाणी चालून जाते. अभ्यासात आरतीत कसं आहे? आरतीची परीक्षा नाही द्यावं लागत. समजलं काय? याचा पेपर द्यावा लागते आपल्याला. आपल्याला बोर्डाचा पेपर लिहायचा आहे, उत्तर सोडवायचं आहे आपल्याला, आणि तिथं आपल्याला आपला स्वतःचा स्वतः करावं लागते. म्हणून जमत नाही कार्यक्रम. कळलं काय? तिथं फजिती होते आपली. कळलं ना? इज्जत खराब होते आपली, फजिती होते. म्हणून इथं नाही करायचं. टाइमपास करायचा नाही, अभ्यास करायचा चांगला. घरी जाऊन अभ्यास करायचा. फुकट टाइमपास नाही करायचा.
खरंच नाही करायचं. नाही तर मग पैसे वाचवायचे, मस्त कपडे घ्यायचे आणि फिरायचं डेपोत चिंबोरा गिंबोरा. हे गार्डन आपलं मोर्शीचं 20 रुपये तिकीट आहे, तिथं जाऊन फिरायचं आणि मरून जायचं एक दिवस. काय केलं जीवनात तर काहीच नाही. काय केलं जीवनात? काहीच नाही. अभ्यासही नाही केला धड. तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे का ज्ञानेश्वरांनी कोणीतरी म्हटलं आहे, माणसाचं जे जीवन मिळते ना आपल्याला हे 84 योनीतून येते म्हणते. 84. मुंगी, माकोळा, हत्ती, डुक्कर. डुक्कर काय खाते माहिती आहे तुम्हाला? कुत्रं, डॉगी, अजून काय सगळे, शेळी, मेंढी, म्हैस, भुरी म्हैस, डोंबडी म्हैस, अजून गाय, बैल, अशा वेगवेगळ्या, मच्छर, अशा 84 वेगवेगळ्या योनीतून माणसाचा जन्म भेटते म्हणते. माणसाने आपल्याला भेटला आहे, योग आहे ते. तरी लोक फाशी घेऊन मरते. मग काय बनन तो? मग डबल मुंगी. मुंगीला लातीनं मारते लोक, औषध देऊन मारते, पावडर टाकून, खडू लावून मारते ना. कोणाचं जीवन चांगलं आहे असं वाटते तुम्हाला? सापाचं, वाघाचं चांगलं आहे वाटते का तुम्हाला? असं वाघाचं जीवन चांगलं आहे? मग जंगलात राहते म्हटलं, किती थंडी वाजत असन. तुम्ही पाहा ना किती पांघरून घेऊन आले. हा ते पांघरूनच नाही आहे, स्वेटर म्हणजे अंदर कपडे आहे, त्याच्या अंदर कपडे आहे, त्याच्यावर हे घातलं तरी थंडी लागते आपल्याला. हे घाला लागते, कधी कधी टोपी घाला लागते, बांधाई लागते. किती कठीण कार्यक्रम आहे. हा काही काही पोरीनं ते नाही घातलं, थंडी वाजत आल्या बिचारे. हे बा येले किती थंडी. तुम्हाला थंडी नाही वाजत काय? नाही. अरे बाप, थंडी लागत नाही म्हणते पोरीले. असेही आहे. आता हे पहा पोरं, येईल थंडी लागत नाही. असं आहे. तर मग काय केलं? काहीच नाही, असं नाही पाहिजे. अभ्यास करायला लागेल ना. काय बालकनी, अभ्यास करायला लागेल ना. का बे आंघोळ करून नाही आला का बे तू? हा तो बाजूचा तुझ्या का नाव रे तुझं? हा तेजस, नाव तेजस आहे. तू आंघोळ करून नाही आला राजा? तसं झालं काय? आला आंघोळ करून? हा आंघोळ करून आला, केस धुतले नाही का? मग का अशी हेअरस्टाईल आहे तुझी? हा हेअरस्टाईल आहे का अशी? माझी आहे का अशी? कशी आहे रे तुझी हेअरस्टाईल? आहे खतरनाक आहे ना. हेअरस्टाईल आहे का तशी? मी करून पाहतो. असं वाटू राहिलं त्या हेअरस्टाईल ना का तो आंघोळ नाही केली. आणि काय कामाची ते हेअरस्टाईल? हा सांग आता. ह्या बाकीच्याची पाय असं वाटून आला आंघोळ करून आले. हा आता केली नसन तर काय म्हणाले माहीत आहे तुमच्या. मी काय सांगू आता? हा तर पदपाठ करा. ते टाइमपास आहे, फगायला आहे त्या गोष्टी. समजलं काय? गोष्टी तर किती करू शकतो आपण. हे जे पद आहेत 23 पत्रकातले, कोणते कुठं जाते हे पाठ असले पाहिजे आपल्या. समजलं काय? हां तुमच्या, माझ्या तर ऑलरेडी पाठ आहे. मी पहिल्यापासून हुशार आहे, कधीच गर्व नाही केला या गोष्टीचा, कधीच नाही. पहिले लहानपणापासून हुशार आहे मी. तुम्हाला वाटते?
अबे हुशार कोणीच नसते, अभ्यासानं होते, प्रॅक्टिसनं. सगळेच हुशार राहते. हुशार कशाने होते? प्रॅक्टिसनं. हा, तुमच्या वर्गातले भयाड तोंडे पोट्टे डेपोत फिरते, पण ट्युशनला येते गायब आहे. बरोबर आहे. बस 2 दिवस वाट पाहिन मी, ग्रुपमधून डिलीट करणार आहे, पैसे दिलेले असो काय नसो. खरंच करणार. मजा वाटते तुम्हाला? लय पागल माणूस आहे मी, पहिल्यापासून आहे. मला नाही आवडत यार, खरंच नाही आवडत. म्हणजे असं तुम्ही पैसे देऊन राहिले, पैसे देऊन राहिले ना तुम्ही, का फुकट देऊन राहिले? फुकट आले असते तर तुम्हाला कदर नसती राहिली, असं पाहिजे होतं. ठीक आहे, पण पैसे देऊन राहिले तरी पण ट्युशन नाही करून राहिले. व्हिडिओ पाहता का नाही काय देव जाणे. हां, अभ्यास करता की नाही, तरी पण तुमच्यापैकी काही काही असं वाटते मला की अभ्यास करत नाही. का बरं असं हेच समजत नाही. का करत नाही हेच समजत नाही. किती पदपाठ करायला कितीचा वेळ लागणार? एका दिवसात पुरे पदपाठ होते कोणते, कुठं जाते तर एका दिवसात करतो म्हटलं तर. समजलं का? आता भांडवल आहे, कोणतं भांडवल? कोणाचंही भांडवल आहे, जेवढे भागीदार असेल त्याचं भांडवल आहे. भांडवल कुठं जाते? नेहमी देयताला. फॉर्म्युला असते त्याचा, भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल. पण इथं नाही आहे ते उचल वगैरे, व्याज नाही आहे, म्हणून भांडवल डायरेक्ट लिहिलंय. ते नेहमी देयताला जाते. त्याची जागा बदलली का कधी? भांडवलची जागा बदलली काय? मग ज्याची जागा बदलत नाही ते पाठ करा ना, लक्षात ठेवा. ते भांडवल देयताला जाते. ओमचे भांडवल, जयचे भांडवल, जगदीशचे भांडवल, हे जागा कायच्यासाठी सोडली आपण? शुद्ध नफा तोट्यासाठी सोडली है ना. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर जमीन व इमारत आहे. आता जमीन व इमारत कधी आलं तर ते संपत्तीला जाणार आहे. कुठे जाणार आहे? संपत्तीला. जमीन व इमारत कधी खर्च होणार आहे का? जमीन व इमारत ऑलवेज संपत्तीला जाणार आहे. पण त्याच्यावर टिकमार्क आहे, म्हणजे त्याच्यावर समाज नाही. ज्या पदावर टिकमार्क आहे त्याच्यावर समाज नाही, त्याची रक्कम कुठली यायची? आतमध्ये लाईनला लागून, आणि तिथं जाई अशी जागा सोडायची समाज ना असन तर. पुढे पट्ट्यावर घेतलेला परिसर म्हणजे भाड्याने घेतलेली संपत्ती. काय संपत्ती आहे? काय? परिसर संपत्ती. प्रारंभ स्कंद हे इकडे लिहितो, व्यापार खात्याच्या नावेला. नावेचे पद जे नावेच्या रकमावाले पद आहे ना, नावेच्या रकमावाले हे इथं पहा. विवरण, नावे राशी, जमा राशी. नावे राशीवाले म्हणजे नावेचे पद. नावेचे पद नावेला संपत्तीला जाते. जमाचे पद जमाला देयताला जाते. जसं भांडवलची रक्कम कुठे होती? जमाला. आपण देयताला लिहिली. पहा लिहिले. फक्त 4 पद अपवाद आहे. ते उलट्या साईडला जाते, मायनस होते. ते उलट्या साईडला जाते, मायनस होते. बुडीत कर्ज निधी, खरेदी परत, विक्री परत आणि आहारण म्हणजे उचल. ठीक आहे, एवढे पद. त्याच्यानंतर पहा, खरेदी नावेला आहे, हे इथं लिहिलं, व्यापार खात्याच्या नावेला खरेदी. विक्री जमाला लिहिली, हे जमाला रक्कम आहे त्याची. त्याच्यानंतर परत आहे, तर परत उलट असते. खरेदी नावेला आहे तर खरेदी परत जमाला आहे. जमाला आहे 4800. हे जमाचं पद आपण नावेला लिहितोय, पण मायनस करतो. 4800 खरेदीमधून मायनस. खरेदी नावेला आहे 59,000 आणि खरेदी परत जमाला आहे. विक्री जमाला आहे, जमा लिहिली, आणि विक्री परत नावेला आहे, हे 2800. नावेचे जमा लिहिले. कळलं ना? उलट असते ते, म्हणून मायनस होते. चला पद पुढे. विविध ऋणको संपत्ती. त्याच्यावर 2 समाज नाही म्हणून 3 लाईन जागा सोडली. विविध धनको देता, समाज नाही, 1 लाईन जागा. अपहार नावेलाही रक्कम आहे, जमालाही रक्कम आहे. नफा तोटा खात्याच्या नावेला, नावेची नावेला, जमाची अपहार. पुढे जाऊ. आगत वाहनवे व्यापार खात्याच्या नावेला. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला, समाज नाही, आतमध्ये लिहून. रोख शिल्लक संपत्ती. विमा रोख शिल्लक म्हणजे रोख, आपल्याकडे पैसे आहे, रोख आहे म्हणजे काय? संपत्ती. विमा नफा तोटा खात्याच्या नावेला. सुटी उपकरणे संपत्ती आहे. जाहिरात नफा तोटा खात्याच्या नावेला. लेखन सामग्री नफा तोटा खात्याच्या. लेखन सामग्री पेन, पेन्सिल, रबर, हे काय? छपाई लेखन सामग्री. स्टेशनरी. पावडर काय आहे?
खर्च नाही का पावडर? काऊन खर्च आहे पावडर? पावडरचा डबा आणला तसाच राहते का तो? औषधं काय खर्च आहे? औषधं खर्च आहे, पावडर खर्च आहे ना. मोबाईल खर्च आहे का? मोबाईल संपत्ती आहे. मोबाईल संपते काय वापरू वापरू? मग आता थोडासा संपला, मग थोडंसं. ॲपल कसा आहे? ॲपलचा मोबाईल नाही म्हटलं मी, ॲपल सफरचंद कसं आहे? खर्च आहे, कारण ते गायब होते ना ते, बरोबर ना. तसं स्टेशनरी पावडर काय खर्च आहे, बरोबर. ते असते आयलायनर वगैरे, हे काय खर्च आहे, पोरं नाही लावत, पोरींना माहीत आहे. अजून काय? लिपस्टिक खर्च होते ना, ते संपते ना, ते वापरून वापरून संपते. स्टेशनरी जसं हे पेन आणला तुम्ही, पेन राहते का तसा तसा? थोडा 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 वापरून 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 खतम होते. शाई खतम होते नाही, म्हणजे त्याची लाईफ संपली. म्हणजे ते स्टेशनरी खर्च आहे. मग डबल रिफिल टाकता तुम्ही, म्हणजे डबल खर्च आहे त्याच्यासाठी. खर्च लेखन सामग्री, पेन, पेन्सिल, खोड रबर, रजिस्टर है ना, हे जे आहे खर्च आहे, जे संपते. त्याच्यानंतर प्राप्य विपत्रे संपत्ती. प्राप्य विपत्रे संपत्ती, उधार माल विकला, उधार माल विकला, त्याच्याकडून लिहून घेतलं की मी तुमचे पैसे 2 महिन्याने देईन बा, त्यांना लिहून दिलं आपल्याला. आपण लोकायले माल विकला उधार, आपण लोकायले 3,000चा माल उधार विकला, त्यानं आपल्याला एक चेक दिला किंवा लिहून दिलं की मी तुमचे 3,000 2 महिन्याने देतो. ते काय झाले? प्राप्य विपत्र. त्याचे पैसे भेटणार आहे ना कधी ना कधी. विपत्र भेटलं, लेखी पत्र भेटलं, वचनपत्र. आता समजा आपण एखाद्याला पैसे उसने दिले किंवा उधार माल विकला, त्यांना म्हटलं देतो मी 1 महिन्यानं, लेखी काही घेतलं नाही. पण आजकालचे लोक भारी आहे, बरोबर आहे. मग आपण 3,000चा माल विकला होता, आपण त्याला पैसे मागाव की बा देणार बा पैसे, तो म्हणायचा कायचे काय प्रूफ आहे तुमच्याजवळ तुम्ही माल विकला म्हणून? काहीच प्रूफ नाही. पण तुम्ही माल विकला आणि त्याच्याकडून लिहून घेतलं किंवा चेक घेतला 3,000चा, तर तुमच्याकडे प्रूफ आहे की याला आपण माल विकला, तर याच्याकडून आपण 3,000चा चेक घेतला किंवा वचनपत्र लिहून घेतलं, तेच आहे विपत्र. ते काय? संपत्ती. ते पैसे कधी ना कधी त्याला द्यास लागते, कारण त्याच्याकडून आपण लिहून घेतलाय. त्याचे जे वचन आहे ते विश्वासावर पेक्षा आपण लेखी घेतले. विश्वासावर पण ठेवते लोक पैसे, विश्वासावर पण ठेवते ना लोक. चल ठीक आहे बाबा, मी एका वस्तू म्हणजे किराणा लोक उधार नेतात माहित आहे, विश्वासावर. विश्वास असते ना, ठीक आहे पुढच्या महिन्यात देतो बा, मग विश्वास असते. पण तो जर पलटला तर, तो जर पलटला की नाही द्यायचे पैसे मला, तर मग ते डुबले पैसे, बुडीत होऊन जाते ते. कळलं ना? प्राप्य विपत्र काय आहे? संपत्ती. प्राप्य विपत्र समजलं तुम्हाला? प्राप्य विपत्र म्हणजे वचनपत्र. लेखी उधार माल विकला, त्याच्याकडून लिहून घेतलं, वचनपत्र लिहून घेतलं की तुमचे पैसे बाबा मी 2 महिन्यानं, 4 महिन्यानं, 6 महिन्यानं देतो, असं लेखी घेतलं त्याच्याकडून. तर हे वचनपत्र काय आहे? संपत्ती आहे ना. या वचनपत्रामुळे तुमचे पैसे कधी ना कधी मिळेल ना तुम्हाला, म्हणजे ते काय? प्राप्य विपत्र. तेच जर आपण माल उधार खरेदी केला आणि आपण वचनपत्र लिहून दिलं तर ते झालं देवविपत्र, कारण त्याचे पैसे द्यायचे आपल्याला. कळलं तुम्हाला? म्हणजे ते झाले देवविपत्र देता. चला पुढे जाऊ. भविष्यनिधी योगदान. भविष्यनिधी योगदान, अंशदान, वर्गणी. भविष्यनिधी योगदान कोणत्याही निधीच्या समोर, कोणत्याही निधीच्या समोर योगदान, अंशदान, वर्गणी आलं, नफा तोटा खात्याच्या नावेला. जर फक्त भविष्य निधी असतं, फक्त भविष्य निधी असतं तर देता. भविष्य निधी गुंतवणूक असतं, संपत्ती. भविष्य निधी गुंतवणूक, संपत्ती. भविष्य निधी देता. भविष्य निधी योगदान, अंशदान, वर्गणी, नफा तोटा खात्याच्या नावेला. कळलं का तुम्हाला? इथपर्यंत काही अडचण आहे? हा नाही आहे? संपला टाइम. बाकीचं उद्या पाहू.
बोला. घे नोट्स.